बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे बांगलादेशातील रोहिंगी मालेगावात राहत असल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी मालेगाव महानगरपालिकेतील जन्म मृत्यू विभागातील तवाब शेख नावाच्या कर्मचाऱ्याला अटक देखील करण्यात आली होती। त्याच पार्श्वभूमीवर ईडीने मालेगावात अनेक ठिकाणी छापेमारी करत पुन्हा एकदा तपास सुरू केला आहे। त्याचबरोबर अटकेत असलेल्या तवाब शेखच्या घराची देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मालेगावात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। ईडीच्या छापेमारीत नेमकं काय हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच पेट्रोल पंपावर पहाटे 4 वाजेच्या सुमारास चोरी करत 22,400 रुपये चोरून नेल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे घडली आहे। हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पेट्रोल पंप मॅनेजरच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहे। काही दिवसांपूर्वीच आरोपीला या पेट्रोल पंपावरच्या कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करत आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय व धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढत जनजागृती अभियान राबवण्यात आले। यावेळी शहरातल्या विविध भागात देखील रॅली काढण्यात आली। यावेळी हिवतापाविषयी नागरिकांना सखोल अशी माहिती देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी हिवताप जनजागृती अभियानांतर्गत हिवताप प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाचा समारोप केला। यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर JB शेख, डॉक्टर अनिल पाटील, आरोग्य सहाय्यक नितीन ठाकूर, आरोग्य सेवक शरद सोनवणे, तुषार विहिदे, प्रसाद पाटील, सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक गोरख पाटील, सुनील लोंढे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा होत असतो। त्या अनुषंगाने आज जिल्हा हिवताप अधिकारी आदरणीय अनिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यामधील संपूर्ण 41 प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जनजागृती अभियान मोठ्या उत्साहाने राबवण्यात येत आहे। नागरिकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करून आज या ठिकाणी आरोग्य सहाय्यक नितीन ठाकूर, सुभाषनगर भागातील आरोग्य सेवक यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी डासउत्पत्ती स्थाने आहेत त्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचं काम व घरोघरी जाऊन नागरिकांना याबाबत आरोग्य शिक्षण देऊन आपल्या घरातील पाण्याचे साठे रिकामे करण्याबाबत व कोरडा दिवस पाळण्याबाबत आव्हान या ठिकाणी आज जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी सुभाषनगर भागात करत आहेत। धन्यवाद। तसेच सुभाषनगर भागातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी जनजागृतीपर पॉम्पलेट या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीने वाटण्यात आले व संपूर्ण सुभाषनगर भागात आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
भंडाऱ्याहून साकोलीकडे धान्य घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला दुपारच्या सुमारास लाखनी उड्डाण पुलावर अचानक आग लागल्याची घटना घडली. घडलेल्या घटनेत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थर पाहायला मिळाला. चालकाने प्रसंगावधान दाखवत वाहनातून उडी मारल्याने चालक बचावला आहे. या आगीत ट्रकसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नातून आग विझवण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या तृतीयपंथीयांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा धिक्कार असो आदी घोषणादेत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी नीलू पार्वती जोगे, इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिर, धुळे आणि प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेची सचिव. जिहादी मानसिकतेचा प्रथमचा जाहीर निषेध झालाच पाहिजे. भारतातील एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या तसेच भारतात स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक 22/4/2025 रोजी काही क्रूर मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी अतिरेकी हल्ला केला व त्यात 27हून अधिक निष्पाप हिंदू बळी गेले व काही जखमी व घायल झाले आहेत. आपण नेहमी धर्मनिरपेक्ष अपेक्षा करत असतो, पण हा फक्त हिंदू धर्मनिरपेक्ष आहे. ही संकल्पना मुसलमानांबद्दल करणं चुकीचं आहे मला तरी असं वाटतं. कारण की आज जे जिहादी हल्ले होत आहे, जे निष्पाप लोक बळी पडत आहे, काश्मीरसारख्या सुंदर देशामध्ये काही लोक पर्यटनासाठी गेले, काही लोक कामासाठी गेले, पण तिथं त्यांना निष्पाप क्रूर हत्या करण्यात आली. त्यांना जात विचारला गेली नाही, त्यांना फक्त धर्म विचारला गेला. हिंदू धर्म सांगितल्यावर त्या लोकांचे अशात मुर्दे पाडले. अशी मानसिकता कोणपर्यंत चालणार आहे? शासन कधी जागे होणार आहे यासाठी? आणि कधीपर्यंत राजकारण, पॉलिटिक्स असा वापर करून हे कधी थांबणार आहे? हे आमची या शासनाकडे गुहार आहे. माहीत आहे का, आपण जेव्हा सेक्युलरिझमचा विषय येतो तेव्हा फक्त हिंदूकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी सेक्युलरिझम पाळलं पाहिजे, पण अक्षरशः हिंदूच हा सेक्युलरिझम का बरं पाळतो? तोच फक्त हिंदुत्वाचा विचार करतो, सर्वधर्म समभावाचा विचार करतो. बाकीचे लोक हा विचार करत नाही. या क्रूर मानसिकतेला आळा बसला पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे हे सगळं तरी. म्हणून आम्ही या शासन दरबारी हीच मागणी करत आलो की न्याय मिळालाच पाहिजे. जी क्रूर माणसं जिहादी हल्ले आहे ते थांबलेच पाहिजे. आणि जे अतिरेकी आहे, ज्यांनी आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे, त्या लोकांना सुद्धा ठार मारण्यात आलं पाहिजे. त्यांच्या कडक अशी कार्यवाही केली पाहिजे आणि असे हे हल्ले थांबले गेले पाहिजे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना फाशी झालीच पाहिजे. 2 दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. यात बहुतांश पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. घडलेल्या घटनेचा समाजवादी पार्टीकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून दहशतवादी हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना तात्काळ हुडकून काढून त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशा प्रकारची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. आम्ही परवा पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आज आम्ही माननीय गृहमंत्री साहेब भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्या मार्फत एक निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत. आज भारत सरकारला
या ठिकाणी येऊन निवेदन करतो की हा जो भ्याड हल्ला झालेला आहे याच्यामध्ये जे निष्पाप आपले भारतीय लोकांचा जो निष्पाप बळी गेलेला आहे त्याचा आम्ही इथं निषेध करतोय आणि पुढे भारत सरकारने हे जे काही अतिरेकी यांना त्वरित अटक करून यांना फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत. जय हिंद, जय समाजवादी. यावेळी समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक अमीन पटेल, गुड्डू काकर, जमील मंसुरी, अकील अहमद, इनाम सिद्दीकी यांच्यासह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.